ना काल आमच्या समाजात बांधवांनी काय त्यांच्या अकलेचे घोडे दौडवले होते, त्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला संवाद साधण्यासाठी ते आमंत्रित केलेलं आहे। गेल्या अनेक वर्ष मी आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो। थेट सरपंच निवडणुकीमध्ये मी निवडून आल्यानंतर माझ्या वामने गावचा जो काही मी विकास केलेला आहे ह्या अगोदर झाला नव्हता आणि हे शक्य झालं ते फक्त आमदार साहेबांमुळे। आणि असं काम करत असताना जे गावातून निवडून न आले नाही, जे समाजामध्ये त्यांना निवडून दिलं नाही, ते आमची बरोबरी काय करतील? आज ते लोक आम्हाला सांगतायत की 70% समाज आहे। आम्ही अहोरात्र ह्या तालुक्यामध्ये फिरतोय, कोणी ज्या वाडीमध्ये जे गेलेत त्यांना बसायला जागा पण नाही मिळाली। आमच्याकडे उदाहरणं आहेत आणि आमच्याकडे पुरावेही आहेत। त्यांना त्या वाडीतून हाकलवलं, अरे तू काय काम केलंयस, तुझीचं प्रचार करतोयस, तिने आमच्या गावामध्ये कधी आली नाही, कधी काय काम केलं नाही। आणि आमचा देवमाणूस जो भरतशेठ अहोरात्र आम्हाला जो ह्या गावासाठी निधी आणून प्राप्त करतोय त्याचा आम्ही पाठिंबा देणार। त्यामुळं त्यांनी जे केलेलं जे विधान आहे ते साफ खोटं आहे। चौदार तळ्याचा विषय घेतला, 2 वर्षापूर्वी आपल्या महाड तालुक्यामध्ये जो महाप्रलय आला त्याच्यामध्ये चौदार तळ्यामध्ये गाड्या वगैरे गेल्या, त्यांनी ते पाणी दूषित झालं। ते उत्खनन करून सगळ्या विहिरी साफ करून पूर्णपणे नीटनेटकं करून चौदार तळं आज बौद्ध आणण्यासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील येणाऱ्या बहुजनांसाठी ते पुन्हा स्वच्छ करून केलं। हे काम कोण करणार आहे? आमदार भरतशेठ गोगावले। आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करताय, हे तुमची त्यांच्यावर टीका करण्या इतकी उंची नाही, तुमच्या उंचीप्रमाणे वागा असं मी आपल्यामार्फत त्यांना आव्हान करतोय। आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांचा प्रचंड मताने हा विजय होणार आहे आणि त्याचे साक्षीदार आम्ही बौद्ध समाज इथे आहोत। त्यानंतर तुम्हाला यापुढे जाऊन सांगेन, स्वार्थी आणि स्वयंघोषित कार्यकर्ते दल बदलू ज्यांचं नेतृत्व करतायत त्यांनी पक्षामध्ये धड नाही राहिलं। आज आमदार साहेब जे चौथ्यांदा उभे आहेत त्यांचं चिन्ह पहिल्यापासून शेवटपर्यंत धनुष्यबाण आहे। मग कोण प्रामाणिक आहे, ते की आम्ही? त्यामुळं जे प्रामाणिक आहेत आणि जे काम करतायत त्यांच्या पाठीवर आम्ही आहोत। आमच्या विनेरे मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची जवळजवळ 3200 मतदान आहे आणि आमचा असा आटोकाट प्रयत्न आहे। माझ्याबरोबर असलेले माझे मित्र आमचे रवी धोत्रे, त्याच्यानंतर सचिन कासारे, लक्ष्मण जाधव, आम्ही प्रत्येकजण आम्ही फिरतोय आणि आम्ही या येणाऱ्या इलेक्शनला या बौद्ध समाजाकडून आमदार साहेबांना बक्षीस म्हणून आमच्या मतदानाच्या गुलदस्त्यांनी भरून मतदान देऊ असं मी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय। एक दिवसापूर्वी जी काही पत्रकार परिषद आमच्या समाजातील लोकांनी घेतली आणि त्या समाजाच्या लोकांनी हा मुद्दा प्रत्येक म्हणजे लोकसभेला का होईना, विधानसभेला का होईना एकच नारा फिरवतात की संविधान बदलेल, संविधान बदलल्या जाईल। मला असं वाटतंय की संविधान बदलणे किंवा संविधानात धोका आहे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की साधा कायदा विधेयक मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांची मंजुरी घ्यावी लागते, त्यानंतर राज्यपालांची मंजुरीच्या सहीनंतर कायदा रूपांतर होतो। त्यामध्ये सुद्धा जर कोणी कोर्टाचे चॅलेंज केले तर पुन्हा त्याच प्रतिषेधी राहावे लागते। इथे तर साफ चुकीचे आहे। संविधान बदलणे मुळात शक्य नाही। देशामध्ये 35 राज्य आहेत आणि 35 राज्यातील सभागृहांची मंजुरी, राज्यपालांची मंजुरी, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती सत्र न्यायालय, सत्राधीश यांची मंजुरी आणि शेवटी त्या दोघांनी देशाची जवळजवळ बघायला गेलात तर 140 कोटी जनता आहे, त्यामध्ये 84% बहुजन समाज आहे। आणि अशा या गोष्टीचा अभ्यास केला तर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही असं मला तरी वाटतंय। त्याच्यामुळे विरोधकांनी जरी कितीही काय म्हटले संविधान बदलणार हे नाही, संविधानामध्ये तर मला वाटतंय की संविधान बदलणार नाही। आणि आम्ही जे काही काम समाज या ठिकाणी करतोय हा आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। चुकीचा मॅसेज समाजामध्ये देण्याचं काम करू नये मी विरोधकांना ठामपणे सांगतोय। आणि संविधान बदलणार नाही हे आम्ही वाचलेलं आहे। राहिला गोष्ट आमदार साहेबांनी आज आरोग्य क्षेत्रामध्ये जर काम केलं असेल तर भरपूर त्या ठिकाणी आरोग्य सेवा केलेली आहे। हे बघा त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सेवा केली लागलेली आहे। आमदार साहेबांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मदतकार्य केलं आहे। मग कोण आजारी पडो, कुणाला हॉस्पिटलला घेऊन जावे, कुणाचं बैल मरे, कुणाचं गाय मरलं तर त्या लोकांना सुद्धा मदतकार्य केले नाही। असा गोरगरिबांचा आमदार जर आपल्या पाठीशी ठामपणे उभा असेल तर आमच्यासारख्या सर्व कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील। या ठिकाणी मी बरेचसे आमचे सर्व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित आहेत। आमच्या सर्वांच्या वतीने मी सांगतो की बौद्ध समाजाचा संपूर्ण आमदार साहेबांना पाठिंबा आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून आम्ही आमदार साहेबांना बहुमताने विजय करू एवढंच या ठिकाणी सांगतो।